पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप. समिती सदस्य गजानन चौधरी यांचा पुढाकार. बोरी येथे निराधार योजनेच्या मंजूर यादीतील पात्र लाभार्थ्यांना सोमवार दिनांक 29 जून रोजी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीशराव चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉक्टर पंडितराव दराडे उपस्थित होते. व्यासपीठावर उपसभापती यशवंतराव चौधरी, बाबूभाई काजे, आशोबा कनकुटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संतोषराव चौधरी, मंडळ अध्यक्ष अशोक शिंपले, ओंकार चौधरी, मुंजाभाऊ गोरे, संतोषराव माने, अंकुश बकान, रामेश्वर पोंदाळ, मंचकराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक निराधार समितीचे सदस्य गजानन चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टर दराडे यांनी उपस्थित नागरिकांना निराधार योजनेबद्दल रितसर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप सतीशराव चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राम चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर राठोड, तानाजी चौधरी, दीपक कनकुटे, सुभाष वाळवंटे यांनी परिश्रम घेतले. सध्या दिव्यांग अपंग बांधव भगिनींच्या कामाला प्राधान्य. बोरी व परिसरातील निराधार योजनेच्या कामात पहिल्या टप्प्यात दिव्यांग अपंग बांधव भगिनींना प्राधान्य दिले जात असल्याचे बोरी येथील निराधार समितीचे सदस्य गजानन चौधरी यांनी स्पष्ट सांगितले. सिटी इंडिया न्यूजसाठी जिंतूर प्रतिनिधी मनोज टाक. समितीचे सभापती दीपिका चौधरी हे आहेत, बाबूभाई काजी आहेत, आपल्या व्यासपीठावर कनकुटे साहेब आहेत, आपल्या व्यासपीठावर संतोषराव मानेकर स्वतंत्र जवळ एक आहेत, अशोकराव शिंपले आपले अध्यक्ष आणि तालुक्यावरचं आमचं नेतृत्व डॉक्टर दराडे साहेब हे सुद्धा आम्हाला चांगले नेतृत्व मिळाल्यामुळे, चांगलं मार्गदर्शन मिळाल्यामुळे निराधार योजना समितीचं काम आम्ही सगळे सदस्य चांगल्या प्रकारे या ठिकाणी करू शकत आहोत. या ठिकाणी आमचे 30 सदस्य उपस्थित आहेत. संतोषराव, रामेश्वरराव, अंकुशराव, मी आणि अजून सुद्धा आमचे काही सदस्य आहेत. असो तर आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते काही गोष्टी खूप त्याच्यात महत्त्वाच्या होत्या. कोणत्याही प्रकारचे गैरसमज न करता आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर डॉक्टर साहेबांनी आपल्याला त्यांचं पण उत्पन्न काढता येईल. तहसीलदार काय म्हणतात की साहेब एकदा सुरू केलं की मग सगळेच मागतात, म्हणून आता मी त्यांना असं सांगितलं की सगळेच मागतात हे तुमचं आता बंद करा. पहिली बैठक होती, 1000 फॉर्म होते, आम्हाला ते काढायचं ठरलं होतं म्हणून आम्ही थांबलो. परंतु आता जो पात्र आहे, जो आता काही महाराज असतात, त्यांचं काहीच उत्पन्न नसते, मग अशा लोकांना अशा सगळ्यांना लाभ देण्याचं काम आपण संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या भागामध्ये एक 4 माणसं आहेत. आपले गजानन चौधरी आहेत, सरपंच आहेत, संतोषराव माने, रामेश्वर आहेत, संतोष बकान आहेत. तर ह्या सगळ्यांना सगळे तुमच्या परिचित आहेत. आपले